मुंबई विद्यापीठात एकामागून एक धक्कादायक प्रकार बाहेर येत आहेत। परीक्षेचे निकाल वेळेवर नसणं, 2 वेळेला जाहिराती देऊनही परीक्षा विभागासाठी मुंबई विद्यापीठाला साधा पात्र अधिकारी मिळत नाही की कुलगुरूंच्या मर्जीतली व्यक्ती नसल्यानं सगळ्या उमेदवारांची अपात्र म्हणून नोंद केली जात असून आता विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अजय भामरे या सुमार व्यक्तीची निवड झाल्याचं मुक्ता शिक्षक संघटनेच्या लक्षात आलं असून त्यांचा निवडीविरोधात एक पत्र मुक्ता संघटना यांनी राज्यपाल महोदयांना पाठवलंय। संशोधनासाठी एच इंडेक्स, आय इंडेक्स, गुगल सिच्युएशन्स इत्यादी मापदंड आहेत। संशोधन करणाऱ्या प्रत्येक प्राध्यापकाकडे त्यांना एकूण किती पेपर प्रसिद्ध केलेत, प्राध्यापकाच्या एकूण एच इंडेक्स, आय इंडेक्स इत्यादी सर्व प्राध्यापक तसंच उच्च पदांसाठी ग्राह्य धरले जातात। नुकत्याच विद्यापीठानं विविध अधिष्ठाता, विविध विभागांचे संचालक, प्राध्यापक इत्यादी पदांच्या जाहिराती काढल्या असून त्यात देखील विद्यापीठानं एच इंडेक्स, आय इंडेक्स इत्यादींचा आवर्जून उल्लेख केलाय। उमेदवारांना ते भरणं बंधनकारक केलंय। कुलगुरू पद हे कुलगुरूंचं समकक्ष आहे। कुलगुरू पदासाठी देखील हे सर्व मापदंड तपासले जातात, परंतु विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर अजय भामरे यांची निवड करताना या सर्व संशोधनाच्या मापदंडाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असल्याचा आरोप मुक्त शिक्षक संघटनेनं केलाय। विद्यापीठ कायद्यानुसार संशोधनाची संपूर्ण जबाबदारी ही कुलगुरू यांच्याकडे असते। त्यासाठी अत्यंत उच्च गुणांक नसणारा एच इंडेक्स, आय इंडेक्स, गुगल सायटेशन्स आवश्यक असतात, परंतु अजय भामरे यांचे कोणतेही संशोधनाचे मापदंड उपलब्ध नाहीत। मुळात हे मापदंड ज्या ठिकाणाहून घेतले जातात ते गुगल स्कॉलर नावाचे भामरे यांचं अकाउंट देखील उपलब्ध नाही। असं असताना कुलगुरूपदी निवड करताना कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी नेमकी कशाची तपासणी केली आणि काय म्हणून त्यांची संशोधनाची जबाबदारी असणारे कुलगुरू पदावर वर्णी लावली, हा शोधाचा विषय असल्याचा आरोप मुक्ता शिक्षक संघटनेनं केलाय। अजय भामरे यांना प्राध्यापक म्हणून देखील विद्यापीठानं अद्याप मान्यता दिलेली नाही। संशोधनासाठी लागणारे कोणतेही मापदंड त्यांच्याकडे नाहीत। अशा सुमार माणसाला कुलगुरू करून शिक्षण व्यवस्थेचा वाटोळ करण्याचा घाट कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी घालत असल्याचा आरोप मुक्ता शिक्षक संघटनेनं केलाय। ज्याचे स्वतःचे संशोधनाचे मापदंड नाहीत, ती व्यक्ती संशोधनाची उच्च जबाबदारी असणाऱ्या पदावर बसून इतरांना संशोधनाचे काय धडे देणार। आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती करतो की आपण या प्रकाराचे गांभीर्य पाहता तातडीनं यात हस्तक्षेप करून हा सर्व प्रकार थांबवावा। भामरे यांची शैक्षणिक अर्हता आणि प्राध्यापक पदासाठी असणारी अर्हता तपासून पाहावी आणि तातडीनं त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी मुक्त शिक्षक संघटनेचे महामंत्री डॉ. सुभाष आठवले यांनी केली आहे।